आधीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळलंय। अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। पाहूयात एक रिपोर्ट। आधीच्या नुकसानीपासून सावरत नाही तोच महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यापुढे दुसरं संकट उभं राहिलंय। धाराशिव, बीड जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय। त्याबरोबर जळगाव, जालना, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। धाराशिवच्या वडनेर, देवगावात हेलिकॉप्टरद्वारे लोकांचे जीव वाचवावे लागले। अनेक गावांचा संपर्क तुटलाय आणि शेती, शेतमालाचं अगणित नुकसान झालंय। परंड्यातल्या देवगावात अडकलेल्या लोकांना सुखरूप वाचवलं गेलंय। वडनेरमध्ये पुराने एका महिलेचा मृत्यू झालाय। इतरांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलंय। बीडच्या शिरूर कासारमध्ये सिंदफळा नदीचं पाणी बाजारपेठ आणि घरांमध्ये शिरलंय। आष्टी तालुक्यामधल्या वनवेवाडी गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। लोक नजीकच्या डोंगरावर आश्रयाला गेलेत। जळगावच्या पाचोऱ्यातही पूर स्थिती आहे। घरं, दुकानं आणि बाजारपेठेमध्ये पाणी शिरलंय। बडगावात कोल्हे नाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। जालन्यात गिरिजा नदीच्या पुरामुळे कपाशी आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय। इंदापूरच्या नरूटवाडीमध्ये वीज कोसळून ऊसाच्या शेताला आग लागली। काही भाग जळाला असला तरी सुदैवानं पावसामुळे नुकसानही वाचलंय। सोलापूरच्या बार्शीमध्ये चांदणी नदीच्या पुरामुळे उडीद, कांदा आणि सोयाबीन पिकांचं नुकसान झालंय। म्हाड्यामध्ये वाहनं ओढ्यामध्ये अडकली होती। ग्रामस्थांनी 5 जणांना वाचवलंय। अहिल्यानगरमध्ये सीना नदीला पूर आल्यानं नगर कल्याण महामार्ग बंद झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पाचोड गावाचा संपर्क तुटला। वाळूज परिसरात महामार्गावर पाणी साचलंय। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकं वाहून गेली। शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतायत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।